नमस्कार श्रोते हो. आजच्या भागात आपण श्रीयंत्र रहस्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची कशा प्रकारे पूजा केली जाते याबद्दल देखील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. श्रीयंत्र जसे की नावावरूनच कळते की हे धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे. ज्या घरात श्रीयंत्र स्थापित केले जाते तेथे देवी लक्ष्मी निवास करते. एका आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून जाते. त्यांची सर्वत्र शोधाशोध होते. त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो. त्यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरु बृहस्पतींनी या श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करण्यास सांगितले. त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वीलोकी येण्यास भाग पडले. अतिप्राचीन काळापासून हिंदूंना श्रीयंत्राची उपासना माहीत होती. हे यंत्र प्राचीन हिंदू राजे आपल्या देवपूजेत नित्य नियमाने ठेवत आणि पूजत असत. आजही कोट्यवधीशांच्या देवपूजेत श्रीयंत्र असतेच असते. संसारी माणसांनी या श्रीयंत्राची दररोज उपासना केल्यास त्याला सांसारिक सुख तर मिळतच, त्याशिवाय त्याची आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती देखील होते. आता आपण श्रीयंत्र म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यंत्र एक विशेष प्रकारची भौमितिक आकृती असते. विशेष मंत्र किंवा विशेष शक्तीचे रूप म्हणजेच यंत्र होय. यंत्रामध्ये आकार, रेखा आणि ठिपक्यांचा प्रयोग केला जातो. यंत्रात कोणतीही रेखा, आकार आणि ठिपके चुकीचे बनवल्याने यंत्राचे अर्थ बदलू शकते. यंत्राचे दोन प्रकार आहेत. एक रेखा आणि आकाराचे आणि दुसरे अंकांचे. अंकांच्या यंत्रापेक्षा आकाराचे यंत्र जास्त चांगली फळश्रुती देणारे असतात. करवीर नगरी श्री क्षेत्र कोल्हापूर हे श्री महालक्ष्मी मातेचे महापीठ मानले जाते. श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात गेल्यावर श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घडते. लक्ष्मीच्या उत्तरेला एका कोपऱ्यात दगडात कोरलेले हे श्रीयंत्र दिसते. त्याची नित्य पूजा अर्चा शास्त्रार्थ पद्धतीने केली जाते. महालक्ष्मीचे देऊळ पाहिले म्हणजे अगणित खांब त्या ठिकाणी असल्याचे नजरेस येते. बाहेरचा आकार कमळाप्रमाणे आहे असे म्हणतात की हे श्रीयंत्र म्हणजे या महालक्ष्मीच्या देवालयाचा आराखडा आहे. या यंत्राच्या केंद्रबिंदूमध्ये देवी महालक्ष्मी माता बसले असून तिचे वैभव सांभाळणाऱ्या तिच्या वृद्धिसिद्धी आणि अन्य देवता या भोवती असलेल्या विविध आकारात स्थित आहेत. या यंत्रामध्ये एकूण 13 आवरणे आहेत. आतून बाहेर याप्रमाणे आवरणे मोठी होत गेलेली आहेत. ज्यावेळी श्रीयंत्राची पूजा करावयाची असते तेव्हा ती नित्यपूजेप्रमाणेच करावी. श्रीयंत्राला फुले, बिल्वपत्र, अक्षता, कुंकू अथवा कमळाचे फूल उपलब्ध असल्यास ते वाहावे. श्रीयंत्र हे सुवर्ण, सोने, चांदी, तांबे या धातूंच्या पत्र्यावर तयार करतात. याशिवाय सारवलेल्या जमिनीवर रांगोळीने, भुर्जपत्रावर अष्टगंधाने, रेशमी वस्त्रावर गंधाने किंवा कागदावर लाल पेनाने हे यंत्र तयार केले जाते आणि वापरले जाते. आता आपण श्रीयंत्राच्या महत्तेबद्दल, महिम्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. धनागमनासाठी आणि सर्व वैभव मिळविण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर नेहमीच असावा यासाठी श्रीयंत्र वापरले जाते. श्रीयंत्र हे धनाचे प्रतीक असते. श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचे द्योतक आहे. श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता, समृद्धी आणि एकाग्रता वाढते. दारिद्र्याचा नायनाट होतो.
श्रीयंत्र सपाट, उठावदार आणि पिरॅमिड आकाराचे असू शकते. प्रत्येक यंत्राचा आगळा वेगळा प्रभाव असून ते त्याप्रमाणे लाभदायी ठरते. 16 महादाने दिल्याचे पुण्य, 100 यज्ञ केल्याचे फल, सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य घरातल्या घरात कशाने लाभेल? श्री विद्यास्वरूप श्रीयंत्राचे दर्शन व पूजन भक्तिभावाने रोज घेणाऱ्याला सर्व प्रकारचे पुण्य सहजगत्या मिळते. श्रीयंत्राच्या नुसत्या दर्शनाने, निरपेक्ष भावनेने संसारात सुखदुःख भोगता येते. चिंता व निराशा नष्ट होते व अपूर्व मनःशांतीचा लाभ होतो. आपण जरूर श्रीयंत्र पूजनाचा लाभ घ्यावा. श्रीयंत्राचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी, ते आता आपण जाणून घेऊया. यंत्र ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी असावे. श्रीयंत्र स्थापनेपूर्वी बघून घ्यावे की यंत्र व्यवस्थित आहे की नाही. श्रीयंत्र स्थापनेत पावित्र्य ठेवावे. नियमित श्री लक्ष्मी मातेचा मंत्र जप करावा. यंत्र आपणास देवघरात, कार्यस्थळी, अभ्यासाच्या खोलीत देखील ठेवता येते. पण अनेक व्यक्तींना सवय असते की ते श्रीयंत्र पॉकेटमध्ये ठेवतात, पैशाच्या पाकिटात, खिशात ठेवतात. तर तसं ठेवू नये, कारण पावित्र्य राखलं जात नाही. त्याच्यामुळे अनेकदा प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. हे शक्यतो टाळावं. आता आपण मनाच्या एकाग्रतेसाठी आणि मनातील निगेटिव्ह विचार कमी होण्यासाठी श्रीयंत्र कशा प्रकारे वापरावे याबाबत जाणून घेऊया. ऊर्ध्वमुखी यंत्राची तसबीर, ऊर्ध्वमुखी श्रीयंत्राची तसबीर कार्यस्थळी किंवा अभ्यासाच्या खोलीत लावावी. नेहमी श्रीयंत्राचे रंगीत चित्रच लावावे. श्रीयंत्र नेहमी दृष्टिक्षेप असावे. श्रीयंत्राचे पावित्र्य राखावे. आता आपण धनप्राप्तीसाठी श्रीयंत्राचा वापर कशा प्रकारे केला जातो याबद्दल माहिती जाणून घेऊया. वेगवेगळ्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी श्रीयंत्राचा वापर केला जातो. आयुष्यभरासाठी धन आणि वैभव मिळविण्यासाठी या यंत्राला कशा प्रकारे स्थापित करावे ते आपण जाणून घेऊया. स्फटिक पिरॅमिड यंत्राची पूजेस्थळी स्थापना करावी. हे यंत्र नेहमी स्वच्छ गुलाबी कापडावर ठेवावे. दररोज श्रीयंत्राला स्नान घालून अभिषेक करून फुले वाहावी. स्नान घालताना श्री सुक्ताचे अथवा श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करावे. साजूक तुपाचा दिवा लावून श्रीयंत्राच्या मंत्राचा जप करणे म्हणजे श्री महालक्ष्मी मातेच्या, आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप करणे. दररोज श्रीयंत्र पूजा करणाऱ्यांनी श्रीयंत्राला इतर देवाप्रमाणे तांबडे फूल वाहून त्याला लाल पिंजर वाहाव्या किंवा कमळाचे फूल वाहावे आणि उदबत्ती लावून पुढील श्लोक म्हणावे आणि मंत्र जप करावे. ते पुढील श्लोक आणि मंत्र पुढील प्रमाणे. त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णुवल्लभे यथा त्वं सुस्थिरा कृष्णे तथा भवमयी स्थिरा ईश्वरी कमला लक्ष्मीश्चला भूमिर्हरि प्रिया पद्मा पद्मालया संपद रामा श्री पद्मधारिणी 12 नामानि लक्ष्मी संपूज्य यः पठेत स्थिरा लक्ष्मीर्भवेत् पुत्र दाराधिभिः सह. ओम श्रीं नमः. ओम श्रीं श्रिये नमः. ओम ह्रीं पद्मायै स्वाहा. या मंत्रांचा आणि श्लोकांचा श्रीयंत्र पूजन करताना उपयोग करावा. या यंत्राचे पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला दिसावयास लागतील. आजची श्रीयंत्राची माहिती आपणास कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्सद्वारे जरूर कळवा. आणि माझे अध्यात्म भक्ती हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ही मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमो नमः. शुभम भवतु.